जेव्हा एखादी व्यक्ती हालचाल करू शकत नाही तेव्हा ती सामान्यपणे जशी हालचाल करेल तशी करू शकत नाही, आणि जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पलंगावर मर्यादित असते तेव्हा त्यांना नियमितपणे पलंगावर हलविणे खूप महत्त्वाचे असते. हे त्वचेच्या नुकसानास प्रतिबंध करण्यास मदत करेल, जे हालचालीच्या अभावाचे एक मोठे गुंतागुंत आहे. आम्ही दाखवणार आहोत की त्वचेच्या नुकसानास प्रतिबंध करण्यासाठी आणि कोणत्या प्रकारच्या त्वचेच्या नुकसानाकडे लक्ष द्यावे लागेल हे कसे करावे. बिलने आम्हाला यासाठी मदत करण्यासाठी सहर्ष स्वीकृती दिली आहे. ठीक आहे, मार्क. आम्ही बिलला त्याच्या बाजूला हलवणार आहोत. त्याचा हात ओलांडून हलवून, त्याचे पाय उचलून आणि फक्त त्याला झुकवून. असे केल्याने आम्ही लगेचच त्याच्या पाठीवरील, तळाशी आणि टाचांवरील दाब कमी केला आहे. आणि आम्ही त्याच्या पाठीच्या बाजूला आणि तळाशी उशा ठेवून, तसेच पायांच्या दरम्यान ठेवून या स्थितीला आधार देऊ, ज्यामुळे त्याच्या गुडघ्यांना एकमेकांवर घासल्यामुळे नुकसान होण्यापासून रोखले जाईल. आणि आम्ही त्याच्या हातालाही आधार देऊ. आम्ही एखाद्याची स्थिती पाठीवरून बाजूला दर 2 ते 4 तासांनी हलवू, त्यांच्या वैयक्तिक गरजांनुसार. हे करत असताना आम्ही त्यांच्या शरीराच्या त्या भागांकडे लक्ष देऊ जे सर्वात जास्त दुखण्याची शक्यता असते. त्यात डोक्याचा मागील भाग, खांद्याचे हाडाचे भाग आणि पाठीचा कणा यांचा समावेश असेल. तसेच त्याच्या पाठीचा खालचा भाग, त्याच्या तळाशी, दोन्ही बाजूंचे गुडघे आणि टाच व घोटे. जर त्वचा नुकसान होत असेल तर तुम्हाला लाल भाग दिसतील, आणि हे दर्शवते की एखादी व्यक्ती त्या स्थितीत खूप वेळ होऊन आहे आणि तुम्हाला त्यांना अधिक वारंवार फिरवण्याची गरज असू शकते. बिलला या स्थितीत 2 ते 4 तास ठेवल्यानंतर आम्ही त्याला पुन्हा 2 ते 4 तासांसाठी पाठीवर फिरवू शकतो आणि मग त्याला दुसऱ्या बाजूला फिरवू. बेड सोर विकसित होऊ शकतो जर एखादी व्यक्ती पलंगात फिरू शकत नाही किंवा तिची त्वचा कोरडी ठेवू शकत नाही. बेड सोर हा त्वचेचा एक प्रकारचा आलसा आहे आणि त्यावर उपचार न केल्यास तो अधिक वाईट होऊ शकतो. स्ट्रोक वाचलेला व्यक्ती संक्रमणाच्या धोक्यात असतो जर बेड सोरच्या सुरुवातीच्या टप्प्यात उपचार करण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या नाहीत. म्हणून बेड सोरच्या कोणत्याही चिन्हांकडे लक्ष देणे आणि योग्य उपचार मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बेड सोरची सुरुवातीची चिन्हे म्हणजे खरचटणे, फोड आणि त्वचेवरील कोणतीही लालसरता जी दाबल्यावर कमी होत नाही. ठीक आहे, जर तुम्हाला या चिन्हांपैकी काही दिसले तर तुम्ही त्वरित उपचार कसे करावे याबद्दल पात्र नर्स किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बेड सोरचे उपचार सामान्यतः एक दीर्घ प्रक्रिया असते आणि त्यात कृत्रिम ड्रेसिंग्स, सलाईन ड्रेसिंग्स, ॲसिटिक ॲसिड कॉम्प्रेस आणि अँटीबायोटिक ड्रेसिंगचा समावेश असू शकतो.